आणि कागदाचा जर समुद्र जरी केला तर मामावर किती बोलावं तेवढं कमी आहे. आमच्या जीवनाचं भूषण असलेले असे आमचे मामा जाऊन खरं तर 1 वर्ष निघून गेला. इथल्या इथेच सोडून सार मामा तुम्ही गेला कुठल्या वना. मामा परतून याहो पुन्हा. मामा परतून याहो पुन्हा. जिथे टेकावा माथा ते पाय आता निघून गेले. जिथे टेकावा माथा ते पाय आता निघून गेले. जिथून मिळावी सावली तो वृक्ष कोलमडून गेला. मामा म्हणजे आमच्या सगळ्यांची सावली होती. मामा, दादा आणि भाऊ. भाऊ म्हणजे काय? भाऊ हा शब्द जर उलटा केला तर तो उभा होतो. म्हणजे आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहणारे, बहिणीच्या भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे असे आमचे मामा आमच्यातून निघून गेले. आत्ताच मी म्हणलं जिथं देखावा माता ते पाय आता निघून गेले. मामांच्या जीवनचरित्रावर बोलायचं झालं तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला देताना उत्तर चैन करावी स्वप्नांची. आयुष्याला देताना उत्तर चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्गदयास मिळती सत्तर. नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियातून या जाताना. करून जावे असेही काही दुनियातून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. निरोप शेवटचा घेताना. खरं तर मामांनी आमच्या गावातील नव्हे तर संपूर्ण आमच्या हरिहंडरगुळी, आमच्या पाहुणे मंडळीतील सर्वच लोकांना पदयात्रा, रथयात्रा, सगळ्या बहिणींना त्यांनी पूर्ण तीर्थयात्रा घडवून आणली. भाऊजींना तीर्थयात्रा घडवून आणली. सगळ्या समाजातील लोकांना तीर्थयात्रा घडवून आणली. आणि तीर्थयात्रा करतानाच त्यांच्या जीवनाचा शेवट झाला. खरं तर मामा, खरं तर देवाला तुम्ही आवडलात म्हणून देवाने तुम्हाला लवकर घेऊन गेलं. कारण कसं असतं बघा, जो माणूस सगळ्यांसाठी धावतो, सगळ्यांसाठी काही करतो. खरं सांगायचं म्हटलं, मामा हे राजकारण असो, समाजकारण असो, अध्यात्म असो, कुठलंही क्षेत्र असो, आणि आयुष्यामध्ये माणूस फक्त स्वार्थासाठी जगत असतो. पण मामाने आपलं जीवन बहिणीसाठी, भावासाठी, समाजासाठी, अध्यात्मासाठी, सगळ्यांसाठी लावलेलं आहे. मला आठवतंय 1 वर्षापूर्वी मामांच्या शेवटच्या यात्रेला आमच्या गावामध्ये एवढा जनसमुदाय कुणाच्याच अंत्ययात्रेला आला नव्हता. असा मोठा जनसमुदाय मामाच्या अंत्ययात्रेला आला होता. त्याच्यावरून कळतं की माणूस किती निस्वार्थी जगला. निस्वार्थपणे त्या माणसाने सर्वांवर प्रेम केलं. आपला असो, परका असो. खरं तर मामा म्हणजे प्रत्येक आमच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या अडचणीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये
आणि केलेल्या कामामध्ये शाबासकीची थाप म्हणजे मामा होती. या मामावरती आम्ही किती जरी बोलावं म्हटलं तर ते कमीच पडणार आहे. तर जाताना कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर. असं जीवन मामांनी गावासाठी सुद्धा कुठलंच पद नसताना, आणि जर एखादी गोष्ट करायची तर मामा खरंच माझ्यासोबत प्रत्येक वेळेस चर्चा करायचे आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी मामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण शब्दांनी बोलावलं जात नाही किंवा बोलून दाखवावं वाटत नाही. पण आज पुण्यस्मरण असल्यामुळं हे सगळं हा उलगडा या ठिकाणी आपल्या समोर मी केलेला आहे. मामाच्या पुण्यात्मास परमेश्वर शांती देवो. खरंच मामाचं जीवन मामाने सार्थ आणि यथार्थ घडवलं. सगळ्यांना खूप मोठी साथ दिली. मामा तुमच्यासारखं जीवन सुद्धा आम्हाला लाभावं. तुमच्यासारखा भाऊ प्रत्येकाला लाभावा. तुमच्यासारखा बाप प्रत्येकाला लाभावा. तुमच्यासारखा पाठीराखा प्रत्येकाला लाभावा. मामा असं तुमचं जीवन तुम्ही घडवून गेलात, सगळ्यांसाठी केलात, प्रत्येकासाठी आठवण मामा तुम्ही ठेवून गेलात. इथल्या इथे